शेळीपालनासाठी सर्वात मोठी योजना. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला शेळीपालनाचा व्यवसाय सुरू करायचा आहे का? पण शेळ्या खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणायचे? सरकारी अनुदान मिळते का? अर्ज कुठे करायचा आणि कोणती कागदपत्रे लागतात? हे प्रश्न पडत आहेत का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण महाराष्ट्रातील शेळीपालनासाठी उपलब्ध सरकारी योजनेबद्दल, अनुदानाची माहिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया एका सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत आहे तुम्ही नक्की बघा, कारण शेळीपालनाला सरकारी मदत भेटते का? म्हणजे शेळीपालन हा ग्रामीण भागात उत्पन्नाचा एक महत्त्वाचा व्यवसाय ठरतो. शेळीपालनासाठी तुलनेत कमी जागेत व्यवस्थापन करता येते आणि योग्य नियोजन, चांगल्या जाती, खाद्यवाद्य आणि पशुवैद्यकीय काळजी घेतली तर व्यवसाय वाढतो येतो का? यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून पशुपालन क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारी योजना म्हणजे प्रत्येकाला भेट मोफत पैसे मिळतात असे नाही. योजनेनुसार पात्रता, लाभाचे स्वरूप, स्वतःचा हिस्सा आणि इतर अटीसुद्धा असू शकतात. महाराष्ट्रातील राज्यस्तरीय योजना म्हणजेच महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागामार्फत शेळी किंवा मेंढी पालनासाठी राज्यस्तरीय योजना राबवल्या जातात. या योजनेचा फायदा काय? यामध्ये साधारणपणे शेळ्या आणि बोकडांची युनिटी देण्याची तरतूद असते. उपलब्ध माहितीनुसार 10 शेळ्या आणि 1 बोकड असे युनिट राज्यस्तरीय देण्यात येते. योजनेतून नमूद होते. सामान्य प्रवर्गासाठी 50% आणि अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी 75% अनुदानाची तरतूद नमूद करण्यात आली आहे. मात्र मित्रांनो, योजना आणि दरवर्षीच्या मार्गदर्शन सूचनांमध्ये बदल होऊ शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपल्या जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडून त्या वर्षाची पात्रता, युनिटीची किंमत आणि अनुदानाची अचूक रक्कम तपासणे खूप महत्त्वाचे ठरते. या योजनेमध्ये BPL कुटुंब, अल्प व सीमांत शेतकरी, सुशिक्षित, बेरोजगार आणि महिला व बचत गटांना प्राधान्य जे मिळू शकते. राष्ट्रीय पशुधन मिशन. आता पाहूया केंद्र सरकारच्या जे म्हणजेच राष्ट्रीय मिशन काय आहे. या अभियानामध्ये शेळी आणि मेंढीपालनासारख्या पशुधन व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यावसायिक प्रकल्पांना मदत करण्याची तरतूद आहे. ही योजना छोट्या युनिटपेक्षा मोठ्या आणि व्यावसायिक प्रकल्पासाठी अधिक उपयुक्त असते. उदाहरणार्थ, पात्र प्रकल्पाच्या आकारानुसार भांडवली अनुदानाची तरतूद असू शकते. पण येथे प्रकल्पाचा आकार, पात्रता, स्वतःची गुंतवणूक, बँक कर्ज, जमीन अनुभव आणि इतर कागदपत्राचे यासारख्या अटी सुद्धा तुम्हाला तिथं लागू शकतात मित्रांनो. म्हणून मोठा शेळीपालन प्रकल्प सुरू करण्याचा विचार असेल तर सध्याच्या मार्गदर्शक सूचना आणि अधिकृत लिंकद्वारे अटी जे आहे तुम्ही आधी तपासून घ्या. कोणाला लाभ मिळू शकतो ते आता पहा. सर्वात मोठी अपडेट, आता कोणाला लाभ मिळू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, योजनेसाठी पात्र कोण? योजनेनुसार पात्र वेगळी असू शकते. सामान्यतः अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचं आहे. वयाची अट पूर्ण करणे, शेळीपालनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असणे आणि योजनेच्या इतर अटी पूर्ण करणे आवश्यक असू शकते. काही योजनेमध्ये विशिष्ट सामाजिक किंवा आर्थिक गटांना प्राधान्य दिले जाते. तसेच अर्जाकडे शेड, जमीन किंवा पशुधन व्यवसायासाठी आवश्यक सुविधा असण्याची अट काही योजनेमध्ये असू शकते. म्हणून फक्त अनुदान मिळते एवढी माहिती पाहून अर्ज करू नका. तुमची जिल्ह्यातील सध्याची जाहिरात आणि मार्गदर्शक सूचना वाचा. कोणती कागदपत्रे लागू शकतात ते पण पाहून घ्या. आता अर्ज करताना काही कागदपत्रांची आवश्यकता असू शकते. उदाहरणार्थ पाहूया. आधार कार्ड, बँक खात्याची माहिती, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र लागू असल्यास, उत्पन्न प्रमाणपत्र लागू असल्यास, जमीन किंवा जागेची कागदपत्रे आणि 5 फोटो आणि योजनेनुसार इतर आवश्यक कागदपत्रे तुम्हाला लागू शकतात. परंतु प्रत्येक योजनेची कागदपत्रांची यादी वेगवेगळी असू शकते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत यादी तपासणे आवश्यक आहे. अर्ज कसा करायचा? अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेनुसार बदलते. महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाच्या संबंधित ऑनलाईन प्रणाली किंवा अधिकृत विभागीय प्रक्रियेद्वारे अर्ज मागवले जाऊ शकतात. अर्ज करताना तुमची माहिती अचूक भरा. आधार क्रमांक, बँक खाते, मोबाईल नंबर आणि कागदपत्रांमधील माहितींमध्ये जे चुका होणार नाहीत याची तुम्ही सविस्तरपणे काळजी घ्या. अर्ज केल्यानंतर निवड प्रक्रिया, कागदपत्रांची तपासणी किंवा इतर पडताळणी होऊ शकते. लाभ मंजूर झाल्यानंतर योजनेच्या नियमानुसार पुढील प्रक्रिया केली जाते. आता महत्त्वाची जे आहे तुम्ही बातमी ऐकून घ्या मित्रांनो. सरकारी योजना घेताना काही गोष्टींचा विशेष काळजी घ्यावी लागते. म्हणजेच कोणी तुम्हाला 100% अनुदान मिळवून देतो असे सांगून पैसे मागत असेल तर लगेच विश्वास ठेवू नका. सरकारी योजनेची माहिती नेहमी अधिकृत पशुसंवर्धन विभाग, सरकारी लिंकद्वारे
किंवा संबंधित कार्यालयातून तपासून घ्या. योजनेच्या नावावर बनावट वेबसाईट किंवा बनावट एजंटपासून सावध राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुदान मिळेल या अपेक्षावरच व्यवसाय सुरू करू नका. शेळीपालनाचा संपूर्ण खर्च, खाद्य, औषधे, शेड मंजुरी आणि बाजारपेठ याचा कधी विचार तुम्ही करा. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील शेळीपालनासाठी सरकारी मदतीच्या प्रमुख योजनेची माहिती पाहिली. राज्यस्तरीय योजनेमध्ये छोट्या युनिटसाठी मदतीची तरतूद असू शकते, तर अंतर्गत मोठ्या व्यावसायिक प्रकल्पासाठी माहितीची तरतूद आहे. पण योजना अनुदानाची रक्कम आणि पात्रता वेळोवेळी बदलू शकते, म्हणून अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती नक्की तपासा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेळीपालन सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 10 शेळ्या प्लस 1 बोकड घेऊन शेळीपालन सुरू करण्यासाठी किती खर्च येतो आणि नफा किती होऊ शकतो याची संपूर्ण माहिती पाहू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.